ठरलं तर मग एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर ह्या प्रोमोप्रमाणे नागराजला जेलमधून बाहेर यायचं दाखवलंय बघा प्रेक्षक हो आणि त्याला खूप माज असतो. तर आता इथे बॅकग्राऊंडमध्ये असा आवाज दाखवलाय की योग्य पुराव्या अभावी नागराज किल्लेदार यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली असं म्हणतो जज. तर आता इथे पाठीमागून अर्जुन येतो आणि लात मारतो नागराजला. तेवढ्याच आता इथे सायली, प्रतिमा आणि सुमन समोर आलेले दाखवले. 22 वर्षापूर्वी झालेल्या गुन्ह्यामधून तुझी सुटका होऊ शकते, पण बायकोवर केलेल्या अत्याचार केलेल्या गुन्ह्यावरून तुझी सुटका होणार नाही असं म्हणते आता इथे सायली. तेवढ्यातच अर्जुन येतो बघा प्रेक्षक हो सायलीच्या पाठीमागून. इन्स्पेक्टर FIR नोंदवा, आता तुझी सुटका नाही असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक हो हा प्रोमो खूप धमाकेदार आहे आणि 3 ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान हे दाखवलं जाईल मेन एपिसोडमध्ये. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे बघा प्रेक्षक हो चालूच आहे ना ती केस आता. तर आता इथे नागराजनी जो मर्डर केलाय म्हणून त्याने एक्सेप्ट केलंय. तर आता तो पुरावा पण बघितलेले असतात अर्जुन आणि सायली सुमनच्या फोनमध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता तो पुरावा त्यांना मिळालेला असतो म्हणून बहुतेक जाऊन केस करतो की काय काय माहित आता अर्जुन. आणि नंतर लवकरात लवकर त्या नागराजला बाहेर सुद्धा काढतात वाटतं जामीनवरती बघा प्रेक्षक हो. त्यामुळे आता इथे अर्जुन चिडलेलं दाखवलंय कारण आता इथे नागराजची सुटका झालेली आहे आणि त्यानेच तर मर्डर केलेला असतो रविराज आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीचा, म्हणजे प्रतिमाचा आणि तन्वीचा पण, म्हणजे सायली जी असते तीच तन्वी असते. तर आता इथे त्याला खूप राग आलेला असतो आता इथे अर्जुनला कसा काय सुटला हा जामिनीवर म्हणून. तर आता इथे बहुतेक पुरावे त्यांना लवकर मिळत नाहीत कारण तो ऍक्सिडेंट 22 वर्षापूर्वी झालेला असतो ना. तर आता इथे खूप माज असतो बघा प्रेक्षक हो ह्या नागराजला आणि तो बाहेर आल्यावर खूप माज असतो त्याला. तर आता इथे अर्जुन पाठीमागून येतो आणि लात घालतो, तू कसा काय सुटतोस बघतो मी असं म्हणतो तो. तर तेवढ्यातच आता इथे सायली, प्रतिमा आणि सुमनला घेऊन येते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती म्हणते तुला सुटका मिळाली असेल 22 वर्षाआधी केलेल्या गुन्ह्याबद्दल, पण आता जो तू गुन्हा केला आहेस, तू तुझ्या बायकोवर जसा हात उगारला आहेस त्या गुन्ह्याचं काय असं म्हणते ती. लगेचच्या लगेच FIR लिहून घ्या असं म्हणते आता ती इन्स्पेक्टर सावंतला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप टेन्शन येतं नागराजला की आता ही केस नवीन झाली माझ्यावर म्हणून. तर आता पाठीमागून अर्जुन येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्लॅनिंग करून आलेली आहे सायली सुमन बरोबर आणि आता इथे सुमनच साक्ष देणार आहे की नागराजने तिच्यावर हात उगारलेला असतो म्हणून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप इंटरेस्टिंग होणार आहे की नागराजला वाटतं तिची सुटका होईल आणि आता तो सगळ्यांना मारेल म्हणून, पण आता सुटका व्हायच्याच आधी बघा प्रेक्षक हो सायलीने मोठा गेम केलाय त्याचा आणि आता तो परत जेलामध्ये जाणार कारण सुमनला पुराव्यासकट ती घेऊन आलेली आहे. आणि आता ह्या केसमध्ये, म्हणजे तो आपल्या बायकोला मारत होता ना, ह्या केसमध्ये तो नक्कीच आत जाणार. डोमेस्टिक व्हायलन्सची केस त्याच्यावर होणार. कमीत कमी थोडे महिने किंवा 1 वर्ष तरी तो जेलमध्ये जाणार. तर तोपर्यंत तरी पुरावे मिळूच शकतात बघा प्रेक्षक हो रविराज मर्डर केसमध्ये. म्हणजे रविराजला सततपणे त्याने मारायचा प्रयत्न करत असतो पण रविराज काय मरत नसतो. तर एकही पुरावा मिळत नाही म्हणून त्याच्यामधून तो आता जामिनीवर बाहेर आलेला असतो. तर जामीन कोण केले नागराजची हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. मला तर काय वाटतंय, जो पुरावा सुमनने दाखवलेली असते अर्जुन आणि सायलीला तो तिच्या फोनमध्ये असतो. तर बहुतेक कोणीतरी डिलीट करत असेल बघा प्रेक्षक हो तिच्या फोनमधून तो व्हिडिओ आणि बहुतेक प्रयास करत असेल. कारण आता पुराव्यांच्या अभावी म्हणून सांगितलंय म्हणजे पुरावा नव्हता असंच झालं ना. तर त्यामुळे बहुतेक तो व्हिडिओ डिलीट झाला असेल. सेंड करून घ्यायला पाहिजे होता अर्जुन किंवा सायलीने आपल्या फोनमध्ये, पण बरोबर ते सेंड करत नाहीत आणि सुमनच्या फोनमध्ये बघतात आणि लगेच केस करून टाकतात वाटतं नागराज विरुद्ध. तर बघा प्रेक्षक हो आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे सिरियल कारण आता इथे नागराचा माज तर उतरणारच आहे कारण त्या सुमनमुळे तो आता जेलमध्ये जाणार आहे. सुमनला तर वेडं ठरवलं होतं या लोकांनी खरं तर, पण ती तर प्लॅनिंग करून आता त्याला फसवायचा प्लॅन करत असते, पण तो काय फसत नाही बघा प्रेक्षक हो कारण आता तो जामिनीवर त्याची सुटका झाली म्हणजे. पण आता दुसरा प्लॅन आहे जो डोमेस्टिक व्हायलन्समध्ये आता इथे नागराज जेलमध्ये जाणार. तर आता बघूया, इंटरेस्टिंग आहे. 3-4 फेब्रुवारी आता आली 4-5 दिवसामध्ये, म्हणजे 1 आठवड्यामध्ये आम्हाला कळेल की काय होणार आहे मेन एपिसोडमध्ये. तर तुम्हाला कसं वाटतंय सिरियल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रेक्षक हो. आणि तुम्हाला अशाच नवीन अपडेटसाठी, नवीन नवीन प्रोमोसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि फीडबॅक द्यायचे असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि कोणते कोणते सिरियल्स तुमचे फेवरेट आहे तेही आम्हाला नक्की सांगा. तर तुमची आवडती जोडी कोणती आहे? स्टार प्रवाहवरच्या सिरियल्समधली अर्जुन सायली आहे, अर्णव ईश्वरी आहे की अजून कोणीतरी आहे तेही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि लग्नानंतर होईलच प्रेममधले 2 कपल्स ते पण आहे, त्यांचंही नाव आहे, तर तेही कमेंट करून सांगा. तर प्रेक्षक हो अजून तुम्हाला काय काय गोष्टी बघायला आवडतील तेही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि काहीतरी सांगायचं असेल, फीडबॅक द्यायचे असतील तर तेही आम्हाला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. तर अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर वळूया आता इथे प्रोमोकडे. तर आता इथे प्रोमोमध्ये असं दाखवलेलं आहे की नागराजला ह्यानी केस करून आतमध्ये घातलेलं असतं, पण जामीनवर तो बाहेरही आलेला आहे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे महिपत काय पुरावे देऊ शकतो की नाही, काय होतं महिपतचं हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि साक्षीचं काय झालं, कारण हे सगळे
एकमेकाला जोडलेले आहेत बघा प्रेक्षक. आणि महिपतचं काय होणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे महिपतला एक आठवडा झाला दाखवलंच नाहीये. तर महिपतची आता सध्या काय स्थिती आहे ते बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता इथे नागराज एवढ्या आनंदात का बाहेर आले जेलच्या हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे पुरावा मिळणार नाही ह्याची गॅरंटी असेल त्याला. कारण आता इथे अर्जुन म्हणजे सगळं ट्राय करूनच जेलामध्ये टाकलं असेल ना. पण तरीही पुरावा नाही मिळाला म्हणजे पुढे पण नाही मिळणार असं त्याची समजूत झाली असेल. पण आता इथे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आता इथे खरा प्रवास चालू होणार आहे, की अर्जुन आणि सायली हे परत पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करणार जेव्हा नागराज जेलमध्ये असणार. पण बघा प्रेक्षक हो, प्रिया परत प्रयत्न करणार, की सतत प्रयत्न करणार नागराजला बाहेर काढण्याचा जेलमधून. तर आता इथे पहिला तर तन्वीचं सत्य म्हणजे प्रियाचं सत्य कळायला हवं या दोघांना. आणि काय काय केलंय नागराजने हे पण कळायला हवं. कारण आता इथे नागराजचा फक्त एका बाईबरोबर चांगला संबंध आहे ते म्हणजे प्रिया. तर ह्याच्यावरनं तरी समजून घ्यावं की ते सगळे क्रिमिनल आहेत म्हणून. पण आता इथे कळेल का नाही काय माहिती. आणि तिच्या समोर म्हणजे प्रियाच्या समोरच हे सगळं डिस्कशन करायचं दाखवतात बघा प्रेक्षक. हो ठरलं तर मग सिरियलमध्ये सुभेदार मंडळींना अजूनही अक्कल आली नाही आहे. ज्या बाईनी सगळं ऐकून काय काय प्रकार केलेला असतो तरीही तिच्यासमोर सगळी गीत गात असतात. म्हणजे काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय त्या नागराचं, काय चाललंय त्या महिपतचं, काय चाललंय साक्षीचं, हे सगळं समोर बसून सांगत असतात बघा प्रेक्षक. त्यामुळे आता ही प्रिया जी आहे ती सुभेदारांच्या घरामधून जायला पाहिजे, मगच काहीतरी होऊ शकतं. पण आता इथे सुभेदार मंडळी तिला घराबाहेर काढणार पण कसं. कारण तो आता इथे अश्विन तिच्यावर आंध्र प्रेम करून आहे. तर आता इथे खूप कठीण जाणार आहे अर्जुन आणि सायलीला पुरावे गोळा करणं. कारण आता अर्जुन आणि सायली जसं बाहेर जात असतात ना, ही तन्वी म्हणजेच आता ही प्रिया त्यांना अडवत असते आणि तिला बरोबर सगळे नॉलेज कळत असतं. म्हणजे काय करणार आहेत पुढे जाऊन हे वगैरे. तर आता इथे प्रिया काय करणार आहे नागराज जेलमध्ये गेल्यावर हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक. की महिपतने सांगितल्यामुळे तो जेलमध्ये गेलेला आहे, की अर्जुन सायलीच्या पुराव्यांमुळे तो आत गेलेला आहे, हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि असं 4 दिवसातच एवढा मोठा बदल घडणार आहे या सिरियलमध्ये. कसं काय म्हणजे तो जेलमध्ये जाऊन बाहेर सुद्धा आला, एवढी मोठी गोष्ट घडली आणि 4 दिवसांमध्येच कशी काय घडणार हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग आहे. कारण स्टोरी लाईन बघणं खूप इंटरेस्टिंग गोष्ट असते ना प्रेक्षक. तर तुम्हाला काय वाटतंय, की अर्जुन सायलीने पुरावा दिला नाही म्हणून झालंय हे सगळं, की महिपत बोलतो आणि ऐन वेळेला बोलतो त्यामुळे झालंय. कारण आता इथे प्रिया धमकी दिलीच असेल ना, की साक्षीचं मी सगळ्यांना सांगेन म्हणून. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रिया पण मास्टर माइंड आहे हे अर्जुन आणि सायलीला अजून माहित नाही. त्यांना वाटतंय फक्त नागराज मास्टर माइंड आहे. पण इथे मास्टर माइंड रिअल मास्टर माइंड ही प्रिया आहे. कारण प्रियाने तर पूर्ण सत्य लपवलेलं आहे आणि किती गुन्हे केलेत तिने आजपर्यंत. तिने गुन्हेच गुन्हे केलेत. आता तर सुमनचा जीव घेण्यात पण तिचा हात होता, महिपतचा जीव घेण्यात तिचा हात होता, सगळ्यात तिचा हात होता. आणि आता ते आईबाबा जे आलेले असतात सायलीचे म्हणून ते प्रियाचे आईबाबा आहेत. हे पण सत्य बाहेर आलं पाहिजेत. खूप 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 मोठे गुण आहेत त्या सिरियलमध्ये. आणि अजून किती वर्ष चालणार आहे काय माहित बघा प्रेक्षक. हो तर आता खूप इंटरेस्टिंग होत चाललं. ठरलं तर मग एकूण एक प्रत्येक एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे बघा प्रेक्षक. ठरलं तर मगचं तुम्हाला काय वाटतं. मला पण तसंच वाटतं की खूप भारी चाललंय सिरियल. आणि असंच राहू दे ते सिरियल. कारण खूप मजा येते सिरियल बघताना. आणि तुम्हाला पण खूप आनंद होतो काही सिरियल बघताना आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचं आवडतं पात्र कोणतं आहे ठरलं तर मग मधलं तेही आम्हाला नक्की सांगा कमेंट्समध्ये. तर आजचा हा प्रोमो इथेच संपतो. तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.